याच्या फुलांना उग्र दर्प असतो. बेहड्याचं झाड प्रसिद्ध आहे ते त्याच्या फळांमुळे. मे ते जुलैपर्यंत याची मातकट रंगाची फळं पिकून जमिनीवर पडत असतात. ही फळं पशुपक्षी आवडीने खातात. पिकलेल्या फळांचा कव्हर फक्त प्राणीच खाऊ शकतात. त्यामध्ये टॅनिन आणि इतर औषधी घटक असतात. प्रत्येक फळात एक बी असते. ती बी फोडली की आत बदामासारखा गर असतो. तोही खाण्यायोग्य असतो, पण तो जास्त खाल्ला तर मळमळल्यासारखं होऊ शकतं. बेहडा हे प्रसिद्ध आहे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी. त्रिफळा चूर्ण हे औषध अनेक रोगांमध्ये वापरले जातं. हे चूर्ण हिरडा, बेहडा आणि आवळा यांच्या वाळलेल्या फळांपासून बनवतात. हे बेहड्याचे फळ एक्सपोर्ट सुद्धा केले जातात. या झाडाचं प्रोपोगेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याची बी सहज लागते. याशिवाय बेहडा हे अनेक फुलपाखरांचं होस्ट प्लांट आहे. त्यामुळे हे झाड जर तुम्ही लावलं तर पशुपक्ष्यांबरोबर फुलपाखरं सुद्धा अट्रॅक्ट होतील.